हिवाळ्याची चाहूल लागताच मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आणि त्याचसोबत शरीराला भरपूर सारी ऊर्जा देणारे पदार्थ प्रत्येक घरामध्ये हमखास बनवले जातात. मी देखील सकाळी सकाळी भाजी मंडईत गेली असता मला मस्त अशी फ्रेश कोथिंबीर दिसली. मग काय माझा मोह आवरलाच नाही. चला म्हटलं, सकाळी सकाळी मस्त असा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार बनवूयात, जो मी मुलाच्या टिफिनलाही देऊ शकते आणि असाच टाइमपास म्हणून चहासोबत देखील खाऊ शकते. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेच या झटपट तयार होणाऱ्या सोप्या नाश्त्याच्या प्रकाराला सुरुवात करूया. यापूर्वी तुम्ही कोथिंबीर वडी, कोथिंबीरचे पराठे तर भरपूर वेळेला बनवले असतील, पण आज आपण थोडासा अनोखा प्रकार बनवतोय. त्यासाठी मी फ्रेश ताजी ताजी छान अशी हिरवीगार एक जुडी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. आता या ठिकाणी काही जण म्हणतील याला कोथिंबीर म्हण, काही जण म्हणतील कोथिंबीर म्हण, उच्चार काहीही असू द्यात, पण आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची हे मात्र तेवढंच खरं. संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून घेतल्यानंतर ती एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात. काही जणांना कोथिंबीर बारीक चिरल्यानंतर धुतात, पण असं न करता अगोदरच धुवून घेतली ना तर ती जास्त सोपी जाते, कोथिंबीर वाया देखील जात नाही आणि माती देखील अगदी सहजतेने निघते. आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेतली. लगेचच उर्वरित जिन्नसही घालून घेऊयात. तर त्यामध्ये मी घेतले आहेत 1 कप बाजरीचं पीठ. बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा नाचणीचं पीठही वापरू शकता. अर्धा कप बेसन पीठ, तर अर्धाच कप गव्हाचं पीठ घेऊ. गव्हाचं पीठ घेतल्यामुळे आपल्या या पिठाला बाइंडिंग छान येईल, पण हे कमीच प्रमाणात वापरायचे. सोबतच काही सुके मसाले जसं की पाव चमचा हळद, 1 चमचा धनापूड, चवीनुसार मीठ आणि त्याचसोबत 2 ते 3 चमचे पांढरे तिळही घातले. आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचंय. त्याकरिता पाव वाटी कच्चे शेंगदाणे, चवीनुसार हिरव्या आणि लाल मिरच्या घेतल्या, यापैकी एकच मिरची घेतली तरी देखील चालेल. 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा आणि 1 इंच आलं थोडंसं जाडसर मिक्सरला फिरवून घेतलं. जराही पाणी घातलं नव्हतं. तयार झालेलं वाटण या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, कारण या वाटणाच्या थोड्याशा गाठी तयार झालेल्या आहेत, तर त्या व्यवस्थित अशा मिक्स व्हायला हव्यात. आता लगेच यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात. आता या नाश्त्याच्या प्रकारामध्ये ना जर तुम्हाला कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडी जास्त घालू शकता, कमी आवडत असेल कमी घातली तरी देखील चालणार आहे. फक्त बाजरीचं पीठ वापरा. बाजरीच्या पिठामुळे खमंगपणा येतो, हलकीशी गोडसर चव येते आणि त्यासोबत थंडी आहे तर शरीराला ऊर्जाही मिळेल. आणि आणखी एक टिप्स म्हणजे कोथिंबीर पीठ व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जर कोथिंबीर थोडीशी ओलसर असेल तर यामुळे तुम्हाला पाण्याचा अंदाज देखील येईल. तर बघा, अगदी थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालते, कारण आपल्याला हे मिश्रण जास्तीत जास्त घट्टसर भिजवून घ्यायचंय. कारण जास्त वेळ झाला की तुम्हाला पण माहिती असेल बाजरीच्या पिठाला ना लवकर पाणी सुटायला सुरुवात होते. आजकाल ना बरेच जण डाएटकडे वळालेले आहेत, तेलकट खाणं प्रेफर करत नाही. तर त्यांच्याकरिता आजची ही रेसिपी फारच सोयीस्कर आहे, कारण या पदार्थामध्ये आपण ना जास्त तेल वापरणार आहोत, ना इतर प्रकारचे अनहेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरलेत. लगेचच पीठ मळून झाल्याबरोबर आपल्याला याचे मुटके तयार करायला घ्यायचे. त्यापूर्वी ना थोडंसं पोळपाटाला तेल चोळून मी हे पीठ मळून घेते. तर हे मळत असताना तुमच्या लक्षात आलं असेल हे मी किती घट्टसर ठेवलंय. याच पिठाचे ना तुम्ही थालीपीठ देखील बनवू शकता. जबरदस्त चवीचे तयार होतात, मस्त खमंग आणि खुसखुशीत. आता या पिठाचा चपाती एवढा उंडा घेतला, तो फक्त दोन्ही हातांनी असा गोल गोल लंबुळक्या आकारामध्ये वळून घेतला. अगदी व्यवस्थित आणि सहजतेने हा वळला गेलाय. लगेच हा स्टीमरमध्ये, इडली पात्रामध्ये किंवा माझ्यासारखाच चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा, कारण यांना आपण वाफवून घेणार आहोत. सेम पद्धतीने आता उरलेले देखील संपूर्ण पिठाचे हे मुटके किंवा वड्या पटापट वळून घेते. याला ना जास्तच जाडही शेप ठेवायचा नाही किंवा एकदमच बारीकही ठेवायचं नाही. अशाच पद्धतीने मीडियम शेपमध्ये वळून घ्यायचं, ज्यामुळे आपल्या वड्या चविष्ट लागतात, व्यवस्थित आणि पटकन शिजल्या जातात. फक्त पीठ हातांना चिकटतंय असं वाटलं की त्यावेळेला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ हाताला चिकटू नये याकरिताच तर मी तुम्हाला पीठ मळल्याबरोबर लगेचच याचे मुटके बांधायला सांगितले किंवा पीठही घट्टसर मळायला सांगितलं होतं. तयार झालेली चाळण लगेच आपण वाफवायला ठेवूयात. त्याकरिता कढाईमध्ये 2 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. यावर चाळण ठेवली, झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम फुल करूयात आणि साधारणतः 8 ते 9 मिनिटाकरिता हे फुल गॅसवर वाफवून घेऊयात.
आपली 8 ते 9 मिनिटे झाली असेल. आता झाकण खोलून बघूयात. तर बघा याचा रंग पूर्णतः बदललेला आहे आणि हे दुप्पट प्रमाणामध्ये फुललेले आहेत. अगोदर किती सारा गॅप होता, तर आता हे एकमेकांना चिकटले. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. याला हातही चिकटून बघते बघा. आपल्या हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाहीये. गॅस बंद करूयात आणि या वड्या थंड करून घेऊयात. काही वेळानंतर बघा आपल्या या वड्या पूर्णतः थंड झालेल्या आहेत. यांचा रंग हलकासा डार्क आलाय. आता या मी पोळपाटावर काढून घेते आणि छान अशा पातळ-पातळ आकारामध्ये कट करून घेते. यामुळे हे खायला जास्त सोपं पडेल. आता तुम्ही जर डाएट करत असाल तर असंच खाल्लं तरी देखील चालणार आहे. पण जर तुम्हाला थोडीशी चटपटी टेस्ट आवडत असेल, तर माझ्या पद्धतीने यांना तडकाही देऊन घेऊ शकता आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला या वड्या कुरकुरीत हव्या असतील, तर या थोड्याशा पातळ आकारामध्ये कट करा आणि हलक्याशा सॉफ्ट आवडत असतील, तर माझ्यासारख्या 1 ते 1.5 सेंटीमीटर जाडीच्या कट करून घ्या. आता यातील एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा. काय मस्त आतून पोकळ होती आणि त्याचसोबत मस्त अशी मऊसूत शिजली गेली आहे. लगेच यांना तडका देऊन घेऊयात. त्याकरिता एखादा फ्राईंग पॅन घ्यायचा, कढाई घ्यायची. त्यामध्ये गरजेनुसार किंवा 1-2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की 1-2 चमचे पांढरे तीळ घालायचे, जे दिसायला छान दिसतील आणि चवीलाही मस्त लागतील. सोबतच 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्यात. ह्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. थोडीशी कढीपत्त्याची पाने घातली, जी कुरकुरीत तळली गेली की आणखी जास्त स्वादिष्ट लागतील. लगेच आता या वड्या घालायच्यात. या हलक्याशा तेलामध्ये परतवून घेतल्या की आणखी जास्त चविष्ट लागतील त्यामुळे. आता सर्वात शेवटी घालूयात थोडासा पेरी-पेरी मसाला. याऐवजी तुम्ही मॅगी मसाला देखील घालू शकता. हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आजचा हा नाश्ता मी मुलाच्या टिफिनलाही देते आणि त्याला चटपटीत पदार्थ आवडतात म्हणून थोडासा मसाला घातलाय. आता छान अशा या वड्या टॉस करून घेऊयात, म्हणजेच हलक्याशा फ्राय करून घेऊयात. जर तुम्हाला कुरकुरीत हा नाश्ता आवडणार असेल, तर एकदम कमी गॅसवर साधारणतः 6 ते 7 मिनिटाकरिता हा परतवून घ्या आणि जर कुरकुरीत नको असेल, सॉफ्टच हवा असेल, तर अगदी जरा वेळाकरिता आणि मध्यम गॅसवर परतवून घेतल्या तरी देखील चालणार आहे. फक्त मसाले व्यवस्थित या वड्यांना कोट व्हायला हवे. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघा आपला हा नाश्ताच आत्ताच किती भारी दिसायला लागलाय. लगेचच खाण्याची इच्छा तयार होतीये. अगदी भरपूर सारा पौष्टिक, हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारा आपला हा खमंग नाश्ता आवर्जून घरामध्ये एकदा तरी बनलाच जायला हवा. कोथिंबीर वडी जर बनवायला तुमच्याकडे वेळ नसेल, तेवढा काही फापट पसारा घालायचा नसेल, तर हा नाश्त्याचा प्रकार अगदी सोपा आहे. हा असाच खाल्ला तरी देखील जबरदस्तच लागतो. पण तुम्ही टोमॅटो केचपसोबत, दह्यासोबतही सर्व्ह करू शकता. मस्तच वाटणार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच घरगुती चटपटीत नाश्त्याच्या जेवणाच्या रेसिपीजकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत तुम्ही माझ्या या रेसिपीज शेअर करू शकता, जेणेकरून त्यांचा देखील नक्कीच फायदा होणार आहे. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.